हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण बटाटा वडा। त्यासाठी मी थोडंसं तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे। कढीपत्ता छान तडतडला की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे, छान खमंग भाजून घ्यायचं आणि लसूण आणि मिरचीचे वाटण टाकलेले आहे, तेही छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। लसूण मिरची छान कळसून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार तिखट, मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि सोबतच मी पावभाजी मसाला टाकलेला आहे। तुम्ही गरम मसाला पावडर पण टाकू शकता। पावभाजी मसाल्याने टेस्ट खूप छान येतो आणि छान मिक्स करायचं आहे। मिक्स केल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपण उकडलेले बटाटे टाकून द्यायचे आहे आणि बटाटे पण छान आता मिक्स करून घ्यायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं गॅसवर होऊ द्यायचं आणि आता गॅस बंद करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। तर आपली ही आलूची भाजी ही तयार आहे। वड्याची भाजी, आलू वडा बनवून राहिलेलो आहोत, त्याच्यासाठी आपण ही भाजी तयार केलेली आहे। तर भाजी थंड झाल्याच्या नंतर या पद्धतीने आपण गोळे बनवून घ्यायचे आहे। छोटे मोठे जोडी साईज तुम्हाला पाहिजे आहे त्या हिशोबाने गोळे बनवून घ्यायचे आहे। याच पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेणार आहोत। आता बाहेरच्या कवरसाठी आपण 4 चम्मच बेसन घेऊन राहिलेलो आहोत। 4 चम्मच बेसनला आपण 1 चम्मच तांदळाचं पीठ घेऊन राहिलेलो आहोत। तांदळाचं पीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे आणि थोडंसं आपण तिखट, मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आहोत। सर्व मिक्स करून घ्यायचं। खायचा सोडा टाकायचा आहे। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून त्याचा एक घट्टसर असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। घट्ट असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। घट्ट म्हणजे तरी पण आपण भजे तळतो, भजे बनवतो त्या पद्धतीने आपण पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, म्हणजे खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे। तर एक एक गोळा टाकायचा आलूच्या भाजीचा आणि या पद्धतीने चमच्याने घ्यायचं किंवा हाताने पण घेऊ शकता तुम्ही आणि मस्तपैकी तेल गरम करायचं। कडक तेलामध्ये छान मंद ते मीडियम आचावरती छान तळून घ्यायचं। छान खरपूस असे छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहे। छान असे तळून घ्यायचे। जोपर्यंत बटाटे वडे तळले जाते तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।